बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला 16 नंबरचा क्वेश्चन सॉल्व करतोय पुढचा. लक्षात घ्या, क्वेश्चनला बघा मी इथेच IMP म्हटलेलं आहे. तुम्ही थंबनेलवर पण बघितलं असेल, तिथे पण मी IMP म्हटलेलं आहे. क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. का बरं महत्त्वाचा आहे? कारण हा क्वेश्चन पेपरला भरपूर वेळा विचारला गेलेला आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ किंवा मुंबई विद्यापीठ यांच्याकडे हा क्वेश्चन बऱ्याचदा विचारला गेलेला आहे. IMP क्वेश्चन आहे, म्हणून व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. हा क्वेश्चन समजून देण्याच्या अगोदर तुम्हाला थोडंसं फॉर्मॅट मी एक वेळेस रिवाईज करून देतो शॉर्टमध्ये, की जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन लवकर समजेल. एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला फॉर्मॅट मी दाखवतो. तुमच्यासमोर फॉर्मॅट न लिहिता मी फॉर्मॅट अगोदर लिहून ठेवतो आणि डायरेक्ट तुम्हाला पेज दाखवतो, की जेणेकरून आपला वेळ थोडासा इथे वाचेल. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, तुमच्यासमोर मी फॉर्मॅट ठेवलेला आहे. वरती नाव दिलं बघा मी, शॉर्ट फॉर्मॅट ऑफ कॉस्ट शीट. कॉस्ट शीटचा हा शॉर्ट म्हणजे लहानमध्ये फॉर्मॅट आहे. सगळ्यात पहिले आपण काय घेतो, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल घेतो, ॲड परचेस ऑफ रॉ मटेरियल घेतो. ओपनिंग स्टॉकमध्ये परचेस ॲड करतो. परचेस ॲड केल्यानंतर त्याच्यासाठी लागणारे म्हणजे परचेससाठी लागणारे जे जे खर्च असतील ते सर्व खर्च आपण त्याच्यामध्ये ॲड करतो. जसं कॅरेज इनवडे, ऑक्ट्रा आहे, डॉक चार्जेस आहेत. ठीक आहे. तर असे खर्च आपण त्या परचेससाठी लागणारे खर्च याच्यामध्ये ॲड करतो. ते ॲड झालं की यांची टोटल करून त्यातनं क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आपण लेस करतो. हा फॉर्मॅट आहे. आपण पहिल्या मागच्या 15 क्वेश्चनमध्ये ह्याच फॉर्मॅटने क्वेश्चन सॉल्व केला आहे, पण पुन्हा एक वेळा मी थोडंसं रिवाईज करत होतो फॉर्मॅट. आणि ज्यांनी अगोदर मागचे व्हिडिओज बघितलेले नसतील त्यांनी आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर जाऊन मागचे सर्व व्हिडिओ व्यवस्थित बघा, तर तुम्हाला कॉस्ट शीट हा टॉपिक पूर्ण क्लिअर होऊन जाईल. प्लेलिस्टमध्ये जाऊन व्हिडिओज चेक करा, सर्व व्हिडिओ तुम्हाला तिथे अवेलेबल आहेत. तर क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल लेस करणार. लेस करून जी अमाऊंट येईल त्याला मटेरियल कन्झ्युम असं म्हणतात. ठीक आहे. आता यानंतर मटेरियल कन्झ्युम ही एक अमाऊंट. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, आपल्याला इथपर्यंत मटेरियल कन्झ्युमपर्यंत फॉर्मॅट काय आहे, ओपनिंग स्टॉक, त्याच्यात परचेस ॲड करा, परचेससाठी लागणारे खर्च ॲड करा आणि त्यातनं क्लोजिंग स्टॉक लेस करा. कधी कधी आपल्याला हे बॅलेन्स इतके क्वेश्चनमध्ये दिलेलं राहत नाहीत. जसे आपण सुरुवातीचे क्वेश्चन बघितले होते की हे क्वेश्चन तुम्हाला दिलेलं राहत नाही. याच्याऐवजी तुम्हाला डायरेक्ट मटेरियल असं नाव पण दिलेलं असतं, डायरेक्ट मटेरियल. मग डायरेक्ट मटेरियल जर देऊन टाकलं तर याचा अर्थ काय होतो, ओपनिंग स्टॉक, परचेस, क्लोजिंग स्टॉक, परचेससाठी लागणारे खर्च, हे सर्व खर्च ॲड लेस करून त्यांनी आपल्याला अमाऊंट देऊन टाकली आहे. आणि तीच अमाऊंट तुमची कोणती असते मग, मटेरियल कन्झ्युमची. हीच अमाऊंट तुमची कोणती असते, मटेरियल कन्झ्युमची. लक्षात घ्या. जर तुम्हाला उदाहरणार्थ डायरेक्ट मटेरियल जर देऊन टाकलं तर त्या क्वेश्चनमध्ये ओपनिंग स्टॉक, परचेससाठी लागणारे खर्च आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल हे काहीच राहणार नाही. डायरेक्ट इथून क्वेश्चन तुम्हाला सुरू करायचा आहे. हा एक पॉईंट तुम्ही अगोदर क्लिअर करा. म्हणजे मटेरियल कन्झ्युम आणि डायरेक्ट मटेरियल एकच वर्ड आहे, हे पण तुम्हाला क्लिअर होऊन गेलं असेल. मटेरियल कन्झ्युम सापडल्यानंतर किंवा डायरेक्ट मटेरियल दिल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेस ॲड करायचे. म्हणजे कोणते कोणते डायरेक्ट एक्सपेन्सेस नाव असतं, डायरेक्ट लेबर, प्रोडक्टिव्ह वेजेस, चार्जेबल एक्सपेन्सेस. चार्जेबल एक्सपेन्सेस पण इथं घ्यायचं असतं. ते ॲड केल्यानंतर टोटल बाहेरच्या कॉलममध्ये येईल, त्याला प्राईम कॉस्ट नाव येतं. इथपर्यंत क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर क्वेश्चन सोपा होऊन जातो. हे तुम्ही मागच्या काही क्वेश्चनमध्ये बघितलं असेल. प्राईम कॉस्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये फॅक्टरीचे खर्च ॲड करतो. मग तुम्हाला फक्त हे समजण्यासाठी फॉर्मॅट घेतला आहे आपण. प्राईम कॉस्ट सापडल्यानंतर फॅक्टरीचे खर्च ॲड करतो. मग जे आन्सर येईल त्याला नाव येतं फॅक्टरी कॉस्ट. त्यानंतर ऑफिसचे खर्च ॲड होतात. ऑफिसचे खर्च ॲड झाले की मग नाव येतं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. मग सेलिंगचे खर्च ॲड होतात. मग नाव येतं टोटल कॉस्ट. क्लिअर इथपर्यंत. आता हे सगळं झाल्यानंतर हे बघा, इथे मध्ये मी इथे
मधल्या कॉलममध्ये मी अमाऊंटसाठी स्टार केले आहेत. जर एकच अमाऊंट जर असेल तर अमाऊंट डायरेक्ट अमाऊंट कॉलममध्ये बाहेर येऊन जाईल, आणि फॅक्टरीचे, ऑफिसचे, सेलिंगचे एकापेक्षा जास्त खर्च असतील तर मग ते इनर कॉलममधून आपण टोटल बाहेर घेतो. हे तर ज्यांनी अगोदरचे क्वेश्चन बघितले असतील त्यांना हे ॲटोमॅटिक लक्षात येईलच. आता बघा कधी कधी काय असतं, टोटल कॉस्ट तर ही प्रत्येक क्वेश्चनमध्ये येईलच. जर सेलिंगची प्राईस दिली असेल, सेल्सची किंमत दिली असेल तर प्रॉफिट तुम्हाला शोधून काढावा लागेल, आणि प्रॉफिट जर दिला असेल तर सेलिंग शोधून काढावा लागेल. लक्षात घ्या, टोटल कॉस्ट तर प्रत्येक क्वेश्चनमध्ये आपण काढणारच. प्रॉफिट आणि सेल्समधून एक अमाऊंट कोणती पण मिसिंग राहील. जर प्रॉफिट दिलं असेल तर सेलिंगची अमाऊंट शोधून काढा, आणि सेलिंग दिलं असेल तर प्रॉफिटची अमाऊंट शोधून काढा. आजचा आपण जो क्वेश्चन घेणार आहे 16 नंबरचा, त्यात तुम्हाला प्रॉफिट दिलं आहे तर आपल्याला सेलिंगची किंमत शोधून काढावी लागेल. ठीक आहे, तर एवढा फॉर्मॅट तुमच्या माहितीसाठी सफिशियंट आहे. परत एक वेळेस रिवाईज करतो. आजच्या क्वेश्चनमध्ये फॉर्मॅट काय काय लागणार आहे. डायरेक्ट मटेरियलची अमाऊंट दिलेली राहील. जर यांच्यापैकी काही खर्च असतील तर हे ॲड करा. आलेल्या अमाऊंटला नाव द्या प्राईम कॉस्ट. त्याच्यामध्ये फॅक्टरीचे खर्च ॲड करा, फॅक्टरी कॉस्ट नाव द्या. ऑफिस ओव्हरहेड्सचा खर्च ॲड करा, नंतर नाव द्या कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स ॲड करा, नंतर नाव द्या टोटल कॉस्ट. प्रॉफिट सांगितल्याप्रमाणे ॲड करा, नाव द्या सेल्स, आणि पूर्ण क्वेश्चन तुमचा संपेल. ओके, बघा हा फॉर्मॅट मी तुमच्या माहितीसाठी इथंच ठेवतो आहे साईडला, किंवा आन्सर सॉल्व करताना तुमच्या समोर पॉसिबल झालं मी समोर ठेवून देईल. काय म्हटलं बघा क्वेश्चनमध्ये, परत सांगतोय, क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, पेपरमध्ये भरपूरदा विचारला गेलेला आहे. बघा आता, फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर स्टेटमेंट ऑफ कॉस्ट. म्हणजे कॉस्ट शीट आपल्याला बनवायचं आहे. डायरेक्ट मटेरियल देऊन टाकलं तुम्हाला, म्हणजे मटेरियल कन्झ्युमची अमाऊंट किती होऊन गेली 60,000. मग तुम्हाला या क्वेश्चनमध्ये ओपनिंग स्टॉक, परचेसचे खर्च किंवा क्लोजिंग स्टॉक हे काहीच राहणार नाही. ते ॲड लेस करून अमाऊंट डायरेक्ट किती होऊन गेली 60,000. ज्याला आपण मटेरियल कन्झ्युम म्हणतो ते अमाऊंटची डायरेक्ट मटेरियलची या उदाहरणामध्ये येऊन जाईल. कोणती अमाऊंट डायरेक्ट मटेरियल. जिथे आपण मटेरियल कन्झ्युम नाव द्यायचो तिथे नाव काय येईल, डायरेक्ट मटेरियल. त्याच्यामध्ये डायरेक्ट एक्सपेन्स आपण ॲड करतो. कोणते कोणते दिले बघू आपण. डायरेक्ट लेबर दिले, डायरेक्ट एक्सपेन्सेस दिलेत. पण इथे गडबड काय, इथे असा प्रॉब्लेम आहे की तुम्हाला इथे अमाऊंट दिलेली नाही आहे. डायरेक्ट लेबरची किंवा डायरेक्ट एक्सपेन्सेसची अमाऊंट दिलेली नाही आहे. मग ती अमाऊंट आपल्याला शोधावी लागणार आहे. कसं, त्यांनी काय हिंट दिलेली आहे. डायरेक्ट मटेरियल तर 60,000 आहे. डायरेक्ट लेबर काय सांगितलेले आहेत, 1/3 ऑफ डायरेक्ट मटेरियल कॉस्ट. 1/3 डायरेक्ट मटेरियल कॉस्टच्या 1/3 हे असं म्हटलेलं आहे. मग आता डायरेक्ट मटेरियल किती बघू आपण. डायरेक्ट मटेरियल किती दिलेलं आहे आपल्याला बघा, तुम्हाला मी अमाऊंट शोधून दाखवतो. डायरेक्ट मटेरियलच्या 1/3 म्हणजे एकदम सिम्पल आहे. डायरेक्ट मटेरियल किती आहे 60,000, आणि याच्या 1/3 करायचं म्हटलं तर गुणिले 1/3 करायचं. एकदम सिम्पल आहे. काय करणार बघा, परत समजतो. किती अमाऊंट आहे, डायरेक्ट मटेरियलची अमाऊंट 60,000 आहे. डायरेक्ट लेबर 1/3 ऑफ डायरेक्ट मटेरियल कॉस्ट म्हटलेलं आहे. आता ही जी 60,000 अमाऊंट आहे, ही 60,000 अमाऊंट कसली, डायरेक्ट मटेरियलची. आणि या डायरेक्ट मटेरियलवर 1/3 अमाऊंट आपल्याला काढायची आहे. तर कसे काढणार आपण, 1/3 म्हणजे 1/3, 1/3. 60,000 इंटू 1/3 करायचं. कॅल्सीवर तुम्हाला कॅल्सी अलाउड आहे, तर हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन कॅल्सीवर करणार तर इथे अमाऊंट तुमची येऊन जाईल 20,000, आणि तीच अमाऊंट कसली असणार आहे, डायरेक्ट लेबरची. समजलं, ही अमाऊंट कसली होती, डायरेक्ट मटेरियलची, आणि ही अमाऊंट कसली आली, डायरेक्ट लेबरची. समजलं का बघा. आता पुढे काय म्हटलं आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेसचं काय म्हटलं आहे, 20% ऑफ डायरेक्ट मटेरियल. डायरेक्ट मटेरियलच्या 20% अँड डायरेक्ट लेबर कॉस्टच्या पण 20%. म्हणजे बघा, डायरेक्ट मटेरियलच्या 20% आणि डायरेक्ट लेबरच्या पण 20%. म्हणजे 60 आणि 20, 60 आणि 20, 80,000वर तुम्हाला 20% घ्यायला सांगितलं आहे. मग आता हे कशी अमाऊंट येईल, 80,000 इंटू 20%, म्हणजे ही अमाऊंट येईल तुमची 16,000, 16,000. कॅल्सी अलाउड आहे, कॅल्सीवर यूज करा. आन्सर जेव्हा सॉल्व करून देईल तेव्हा कशी काढली अमाऊंट पुन्हा एक वेळा समजावून सांगेल. आता डायरेक्ट एक्सपेन्सेस ॲड झालं की नाव येतं प्राईम कॉस्ट. डायरेक्ट एक्सपेन्सेस ॲड झालं, हे बघा इथे हे खर्च ॲड झाले की नाव काय येतं, प्राईम कॉस्ट. आता प्राईम कॉस्ट आल्यानंतर पुढे काय म्हटलं आहे, फॅक्टरीचे खर्च ॲड होतात. प्राईम कॉस्ट काढलं की नंतर कोणते खर्च ॲड करतो आपण, फॅक्टरी कॉस्ट किंवा फॅक्टरी ओव्हरहेड्स. तर फॅक्टरी ओव्हरहेड्सचं काय म्हटलं आहे,
1/8 ऑफ प्राईम कॉस्ट, जी पण प्राईम कॉस्ट येईल त्या प्राईम कॉस्टवर 1/8 अमाऊंट घ्या. प्राईम कॉस्ट कशी येईल, ही अमाऊंट प्लस ही अमाऊंट प्लस ही अमाऊंट, म्हणजे 96,000च्या जवळपास काही अमाऊंट येईल. 96,000च्या 1/8 काढायचे. 1/8 काढण्याचा फॉर्म्युला कसा राहील, 96,000 इंटू 1/8 झालं 1/8 असं काढणार. त्यानंतर ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन. आता बघा फॅक्टरीचा खर्च ॲड झाला. आता इथे जर आपण हे कॅल्क्युलेशन केलं तर हे 12,000च्या जवळपास काही अमाऊंट येईल. आता हे 12,000 आल्यानंतर जी अमाऊंट येईल त्याला आपण नाव देऊ फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्टमध्ये ऑफिसचे खर्च ॲड करतो. ऑफिस काय म्हटलं आहे, 25% ऑफ फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट जेवढी असेल त्याच्यावर 25%. आन्सर सॉल्व करताना लगेच सापडून जाईल. ऑफिसचे खर्च ॲड केले की नाव येतं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन सापडलं की लगेच मग सेलिंग ओव्हरहेड्स घ्यायचं आहे. सेलिंग ओव्हरहेड्स किती, 10% ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जी पण येईल त्यावर 10% काढा सेलिंगचा ओव्हरहेड्स. ते सेलिंगचे ओव्हरहेड्स ॲड केले की टोटल कॉस्ट नाव येतं. टोटल कॉस्टमध्ये काय करणार, प्रॉफिट 20% ऑफ टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट जी येईल तर 20% तुम्हाला हा प्रॉफिट दाखवायचा आहे आणि इथे तुमचं पूर्ण क्वेश्चन संपून जाईल. मग आता हा क्वेश्चन तुम्ही अगोदर लिहून घेतलेला पाहिजे तुमच्या वहीमध्ये. आन्सर सॉल्व करताना क्वेश्चन समोर दिसणार नाही, म्हणून क्वेश्चन तुमच्या समोर असणं आवश्यक आहे. ओके, आता आपण आन्सर याचं सॉल्व करू. बघा इथे विद्यार्थी मित्रांनो फॉर्मॅट मी आखलेला आहे. अमाऊंटचा एकच कॉलम इथे आपल्याला लागेल. त्यांनी स्टेटमेंट ऑफ कॉस्ट म्हटल्यामुळे आपण नाव कॉस्ट शीटच्या ऐवजी स्टेटमेंट ऑफ कॉस्ट म्हटलेलं आहे. आपण तुमच्यासाठी फॉर्मॅट पण मी समोर ठेवून देतो जेणेकरून तुम्हाला आन्सर व्यवस्थित कळेल. ओके, आता सगळ्यात पहिले फॉर्मॅटनुसार आपल्याला क्वेश्चनला काय दिलं ते चेक करा. क्वेश्चनमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले डायरेक्ट मटेरियल देऊन टाकलेलं आहे. तर मग आता क्वेश्चनमध्ये सगळ्यात पहिले काय दिलं आहे बघा, डायरेक्ट मटेरियल. फक्त या क्वेश्चनमध्ये एकच अमाऊंट आपल्याला दिलेली आहे, त्यावरनं पूर्ण क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचं मित्रांनो. तर बघा सगळ्यात पहिले आपण इथं घेऊ डायरेक्ट मटेरियल. डायरेक्ट मटेरियलची अमाऊंट आहे 60,000. 60,000 डायरेक्ट मटेरियल घेतल्यानंतर पुढची अमाऊंट, पुढची एक्सपेन्सेस काय दिलेलं आहे, डायरेक्ट लेबर. मग डायरेक्ट लेबर याच्यामध्ये आपण ॲड करू डायरेक्ट लेबर. आता डायरेक्ट मटेरियल म्हणजेच मटेरियल कन्झ्युम आहे हे लक्षात घ्या. डायरेक्ट लेबर 1/3 ऑफ डायरेक्ट मटेरियल. काय म्हटलं आहे, डायरेक्ट लेबरची अमाऊंट किती आहे, जेवढं डायरेक्ट मटेरियल असेल त्याच्या 1/3 अमाऊंट, त्याच्या 1/3 अमाऊंट. म्हणजे कसं काढणार, 60,000 इंटू 1/3. कॅल्सीवर सेम घ्यायचं, 60,000 गुणिला 1/3 करायचे, तर अमाऊंट येईल 20,000. ओके, अमाऊंट आली 20,000. याच्यानंतर अजून एक डायरेक्ट एक्सपेन्सेस आपल्याला दिलेला आहे, तो पण इथे आपण ॲड करू. डायरेक्ट एक्सपेन्सेस. आता डायरेक्ट एक्सपेन्सेसचं काय म्हटलं आहे बघा, 20% ऑफ डायरेक्ट मटेरियल. जे डायरेक्ट मटेरियल तुम्हाला दिलेलं आहे 60,000 त्याचे 20% आणि डायरेक्ट लेबर कॉस्ट. आणि डायरेक्ट लेबर कॉस्ट जी आली 20,000 त्याच्या पण 20%. म्हणजे एकूण 60 आणि 20 80,000वर 20% घ्यायचे आहेत. मग ते आपण यांच्या अगोदर टोटल करू, 60,000 प्लस 20,000 हे झाले 80,000. या 80,000वर आपल्याला किती पर्सेंट घ्यायला सांगितलं आहे, 20%. मग 80,000 रुपयांवर आपण 20% जर घेतले तर कॅल्सी तुम्हाला अलाउड आहे. मी तोंडी इथे काढून घेतो. अमाऊंट येईल 8×16 16,000 रुपये अमाऊंट इथे आली पाहिजे. 80,000वर 20% आले 16,000. टोटल यांची करून घेणार, कारण आता जी टोटल अमाऊंट खाली येईल त्याला आपण नाव देणार प्राईम कॉस्ट. याला तर आपण नाव देणार प्राईम कॉस्ट. आणि याची टोटल आहे 96,000. याची टोटल झाली 96,000. प्राईम कॉस्टची अमाऊंट आपल्याला सापडली. प्राईम कॉस्टपर्यंत आपण पोहोचलो. प्राईम कॉस्ट झालं की बघा इथपर्यंत आपण पोहोचून गेलो आहोत. इथपर्यंत आपण पोहोचून गेलेलो आहोत.
प्राईम कॉस्टमध्ये काय करतो आपण आता, फॅक्टरीचे खर्च ॲड करतो. म्हणून इथे खाली आपण नाव देऊ ॲड फॅक्टरी ओव्हरहेड्स. ह्या क्वेश्चनचं आन्सर अतिशय लहान आहे, पण IMP क्वेश्चन आहे. भरपूरदा पेपरला विचारला आहे, भरपूर मुलं कन्फ्यूज होतात. पण एक वेळा जर क्वेश्चन समजून सांगितला तर मात्र हा क्वेश्चन सगळ्यांना जमायला लागतो. म्हणून काळजी करू नका, आन्सर सोपं आहे, पण एक वेळा तुम्हाला हे आन्सर समजलं पाहिजे, मग तुम्हाला ह्या टाईपचे बाकी क्वेश्चन पण सॉल्व्ह करता यायला लागतील. फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्सचं काय म्हटलं आहे बघा क्वेश्चनमध्ये. क्वेश्चन तुमच्यासमोर असला पाहिजे 1/8 ऑफ प्राईम कॉस्ट. प्राईम कॉस्टच्या 1/8 अमाऊंट घ्यायची आहे. प्राईम कॉस्ट किती आहे, 96,000. मग इथं आपण घेऊ 96,000 इंटू 1/8 म्हणजे 1/8. तर 96,000 भागिला 8 जर केले तर माझ्या माहितीप्रमाणे 12,000 अमाऊंट येईल. कॅल्सी तुम्हाला आलो परत सांगतोय, कॅल्सी यूज करा. 12×96 टोटल करणार यांची 1,08,000. 1,08,000 अमाऊंट आली. फॅक्टरी ओव्हरहेड्स प्राईम कॉस्टमध्ये जर ॲड केले तर जी अमाऊंट येते त्याला आपण नाव देत असतो फॅक्टरी कॉस्ट. त्याला आपण नाव देतो फॅक्टरी कॉस्ट. याला दुसरं नाव वर्क कॉस्टसुद्धा आहे. इथे आपण त्याला फॅक्टरी कॉस्ट नाव दिलं आहे. आता फॅक्टरी कॉस्ट सापडलं की याच्यामध्ये आपण ॲड करायचं असतात ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. तर याच्याविषयी काय म्हटलं आहे बघा, 25% ऑफ फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्टच्या 25% अमाऊंट आपल्याला घ्यायची आहे. तर फॅक्टरी कॉस्ट किती उदाहरणामध्ये 1,08,000 काढली. मग या 1,08,000 रुपयांवर आपण 25% घ्यायचे आहेत. मग 1,08,000 गुणिले आता 25 पर्सेंटेजमध्ये आन्सर काढायला सांगितलेलं आहे. पर्सेंटेज पाहिजे. आता 1/8 किंवा 1/3 असं काही म्हटलेलं नाही आहे. जसं आपण इथे 20% काढले, इथे 25% काढा. जसं हे मी समोर दिसतंय सेम तसेच पर्सेंटेज कॅल्सीवर काढायचे. तुम्हाला जर कॅल्सीवर काढून पाहिजे असेल तर तुम्हाला मी कॅल्सीवर काढून दाखवतो. समोर कॅल्सी ठेवतो तुमच्यासाठी. बघा कॅल्सीवर काढून दाखवतो. किती काढायचे आहेत, 1,08,000वर 25%. बघा तुम्हाला दिसेल 1,08,000 गुणिला 25 करायचे, गुणिला 25 आणि पर्सेंट साईन दाबायचं. ही आली अमाऊंट 27,000. कसं काढलं समजलं, 27,000 अमाऊंट आली इथली. आता काय करायचं, हे 27,000 1,08,000मध्ये ॲड करायचे. टोटल अमाऊंट होऊन जाईल 1,35,000. पर्सेंटेज कसे काढले हे तुम्हाला समजलं असेल. पर्सेंटेज कसे काढले हे तुम्हाला समजलं असेल. 1,35,000 अमाऊंट आली. ऑफिसचे खर्च ॲड केले की जी अमाऊंट येईल त्याला आपण नाव देतो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. याला आपण नाव द्यायचं असतं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन हे नाव दिल्यानंतर याच्यामध्ये एक अमाऊंट अजून एक खर्चाची ॲड होते, ते आहे सेलिंग ओव्हरहेड्स. सेलिंग ओव्हरहेड्स. आणि सेलिंग ओव्हरहेड्स विषयी काय सांगितलेलं आहे, 10% ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शनच्या 10%. मग कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किती आहे, 1,35,000 इंटू 10%. ही पण अमाऊंट काढून दाखवतो. बघा 1,35,000 काय करायचे, याच्यावर 10%, मग इंटू गुणिला करायचे 10 आणि पर्सेंट साईन दाबायचं. अमाऊंट आली 13,500. हेच 13,500 आपले सेलिंगचा खर्च झाला. 13,500. 13,500 काय करायचे, कॅल्सीवरच 1,35,000मध्ये ॲड करायचे. तर टोटल अमाऊंट होऊन गेली
1,48,500. आता याला नाव येतं टोटल कॉस्ट. याला नाव येतं टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट सापडल्यानंतर आता बघा इथपर्यंत आपण पोहोचलो, टोटल कॉस्टपर्यंत आपण आलो. टोटल कॉस्टनंतर आता सेल्स जर दिला असेल तर प्रॉफिट सापडेल, प्रॉफिट दिला असेल तर सेल्सची अमाऊंट सापडेल. तुम्हाला प्रॉफिट दिला आहे बघा, टोटल कॉस्टवर 20% प्रॉफिट सांगितलं आहे. मग इथे आपण ॲड करायचं प्रॉफिट आणि कशावर घ्यायला सांगितलं आहे, टोटल कॉस्टवर 20%. 1,48,500 इंटू 20%. मग 1,48,000वर 20% कसे काढायचे, हे 1,48,000 इंटू, आता मी ह्याच क्वेश्चनमध्ये फक्त काढून दाखवतो आहे पर्सेंटेज, तुम्हाला पर्सेंटेज जमायला पाहिजे, इंटू 20 आणि पर्सेंट साईन दाबणार. 29,700 अमाऊंट आली. 29,700 अमाऊंट आली. 29,700 अमाऊंट जर मागच्या 1,48,500 मध्ये ॲड केले तर टोटल अमाऊंट येईल 1,78,200. 1,78,200 आणि ह्या 1,78,200ला आपण नाव द्यायचं सेल्स. 1,78,200ला आपण नाव देणार सेल्स. आणि फायनली पूर्ण क्वेश्चन संपला. खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे, IMP क्वेश्चन म्हणून आपण त्याला घेतलेला आहे. 16 नंबरचा क्वेश्चन, खूप इम्पॉर्टंट, 2-3 वेळा पेपरमध्ये विचारलेला आहे, म्हणून व्यवस्थित क्वेश्चन बघा. आता क्वेश्चन जर समोर तुम्ही बघता अगोदर बघितला थोडं कन्फ्यूज होईल, पण आता एक वेळेस आन्सर समजवल्यामुळे तो आन्सर तुम्हाला थोडंसं इझी होऊन जाईल. ठीक आहे, तुम्ही याचं स्क्रीनशॉट काढून आन्सर व्यवस्थित लिहू शकतात. ओके, बाकी पुढचा क्वेश्चन नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ.